केलं गेलं। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटे यांनी दिलेली प्रतिक्रिया। मंत्री माणिकराव कोकाटे यांनी असं म्हटलंय की प्रत्येक योजनेमध्ये 1-2% भ्रष्टाचार असतोच। आपल्याबरोबर नेत्या सुषमा अंधारे उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया। सुषमाताई, प्रत्येक योजनेत 1-2% भ्रष्टाचार असतोच, म्हणून ती काय योजना बंद करायची का, असं कृषी मंत्री कोकाटे म्हणाले। हा अजब दावा आहे त्यांचा। ताई अजून एक दुरुस्ती करते, ते 1-2% नाही म्हणाले, ते चांगलं 2-5% म्हणाले। ते म्हणाले की 2-5% होतच असतं, म्हणून काय आम्ही योजना बंद करावी का, त्यापेक्षा योजना अपडेट करूया। मला वाटतं की कृषी मंत्री स्वतः जर आमच्या खात्यामध्ये घोटाळा होतोच हे मान्य करत असतील आणि तो म्हणजे क्षम्य आहे किंवा असा घोटाळा गृहीत धरला जात असेल, विशेष म्हणजे ते आकडेवारी सकट सांगताहेत की 2023-2024 ची ही सगळी पीक विम्याची आकडेवारी आहे। ज्या पीक विम्याच्या आकडेवारीमध्ये बोगस पीक विमे उचलले गेलेले आहेत आणि ते स्वतः जर मान्य करतात, एकीकडे अजितदादा म्हणतायत पारदर्शक कारभार करायचा आहे, ज्यांच्यामुळे पक्षाची बदनामी होऊ शकते अशा लोकांना मी हकलून देईल, मग तो कार्यकर्ता असेल किंवा नेता असेल, पण मी त्यांना हकलून देईल। आता दादांच्या भूमिकेकडे खरं तर आमचं लक्ष असेल की दादा जर तुमच्याच पक्षाचे मंत्री महोदय हे मान्य करतात की 2-5% तर घोळ होतच असतो, जर तुम्हीच स्वतः भ्रष्टाचार मान्य केलाय तर आता काय करायचं हे दादांनी ठरवायचंय का। खरंय। सुषमाताई आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश तपासे सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलूया। महेशजी, जर एखादा मंत्रीच असं म्हणत असेल की प्रत्येक योजनेमध्ये 2-4% हा भ्रष्टाचार होतोच, तर काय म्हणायचं? मला वाटतं ह्याच्यावर अँटी करप्शनने सुओ मोटो केस धरली पाहिजे, हायकोर्टाने कॉग्निझन्स घेतला पाहिजे। हा सेल्फ ऍडमिशन एक प्रकारचा, आणि आतापर्यंत पब्लिक म्हणून आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही आरोप करत होतो की भ्रष्टाचार होतोय। आता मंत्री स्वतः ऍडमिट करतात की त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय। याची सुओ मोटो कॉग्निझन्स हायकोर्टाने घेतली पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे। अजितदादांनी त्यांच्या संदर्भातले जे मंत्री असतील त्यांच्यावर कारवाई करून त्यांना पदापासून दूर केलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जो काय अविश्वास निर्माण झालाय तो परत रिस्टोर करण्यासाठी विद्यमान सरकारने केलं पाहिजे। मला तर असं बघायचं की राज्याचे मुख्यमंत्री काय भूमिका घेतात। मला तुम्हा दोघांनाही, सुषमाजी असतील तर सुषमाजींना सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा महेशजी, हा भाबडा प्रश्न विचारायचा आहे। अनेकदा आम्ही असे नेत्यांची वक्तव्य ऐकतो, तर चुकून बोलताना बोलून गेले असतील का सगळेच मंत्री हे धरून चालतात की नव्या योजनांमध्ये असे भ्रष्टाचार होणारच? सगळ्यात आधी सुषमाजी आपण सांगा। नाही वाटत की माणिकराव कोकाटे यांच्यासारखा मुत्सद्दी माणूस चुकून बोलू शकतो। उलट मला असं वाटतंय की मागच्या 2-3 महिन्यांपासून जे काही चालू आहे, मग त्याच्यात प्रकाश सोळंकेंचं बोलणं असेल किंवा विजयराजे पंडितांचं बोलणं असेल आणि आत्ताचं माणिकराव कोकाटेंचं स्टेटमेंट असेल, मला वाटतं ठरवून स्वपक्षामध्येच चाललेली बेबंदशाही किंवा जो बेबनाव आहे पक्षातला, तो बेबनाव समोर येत आहे। एका अर्थाने ठरवून कदाचित धनंजय मुंडेंची शिकार करायचीच आहे, हे बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादांच्या पक्षातल्या अनेक लोकांनी ठरवून घेतलेलं दिसतंय आणि त्याची परिणिती म्हणून कोकाटे बोललेत। कोकाटेंसारखा माणूस चुकून बोलेल असं अजिबात वाटत नाही। सुषमाजी, तुम्ही अशाच सोबत राहा। महेशजी, तुम्हाला काय वाटतं, चुकून भाबडेपणाने बोलून गेले का खरोखर सगळे मंत्री असं धरूनच चालतात की योजनेमध्ये भ्रष्टाचार होईल? सर्व मंत्र्यांचं माहित नाही, पण जे करतात ते बोलतात हे नक्कीच आहे। काय गोष्टी दडवण्याचा प्रयत्न करत असतील, पण ते त्यांच्या तोंडात ते शब्द आले। आता हे कसे आले, काय आले, त्याच्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार होतो याची मान्यता, कबुली विद्यमान सरकारच्या प्रतिनिधींनी देणं ही फार मोठी शर्मेची बाब आहे। महाराष्ट्राची मान शर्मेने झुकलेली आहे, याच्यावर कारवाई झाली पाहिजे। कोर्टामध्ये न्याय देवता बसत असेल तर सुओ मोटो कोर्टाने याच्यावर कॉग्निझन्स घेण्याची आवश्यकता आहे। अँटी करप्शनने सुओ मोटो कॉग्निझन्स घेण्याची आवश्यकता आहे। बाकीचे जे वेगवेगळे लेखापाल आहेत त्यांनी देखील सुओ मोटो कॉग्निझन्स घेण्याची आवश्यकता आहे। नक्की। काँग्रेसचे अतुल लोंढे सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। अतुलजी, कृषी मंत्री कोकाटे 1 रुपयात पीक विमा योजनेसंदर्भात बोलताना असं म्हणाले की प्रत्येक योजनेत 2-4% भ्रष्टाचार होतच असतो, यामुळे असं होत नाही की ती योजना बंद करावी। तुम्ही काय म्हणाल? स्पष्टपणे एक गोष्ट लक्षात येत आहे की या सरकारला कायदा सुव्यवस्था तर सांभाळता आलीच नाही, त्याचे धिंडोडे आपण आता सगळं सतत बघतच आहोत 1 महिन्यापासून। आणि दुसरी गोष्ट, भ्रष्टाचार होतो ही मान्यता देतात,
म्हणजे यांना भ्रष्टाचार अडवता येत नाही असं म्हणण्यापेक्षा भ्रष्टाचाराला ही जी मान्यता दिली आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा, मी पुन्हा सांगतो की भ्रष्टाचाराला जी महाराष्ट्रामध्ये मान्यता दिलेली आहे असं कधीही महाराष्ट्रात घडलं नव्हतं. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. आरोप झाले तरी राजीनामे द्यावे लागलेले आहे, सत्तेवरून बाजूला व्हावे लागलेले आहे. ज्या अजित पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये ते आहेत ते अजित पवारांना सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार असताना राजीनामा द्यावा लागलेला होता, बाजूला व्हावं लागलं होतं, श्वेतपत्रिका आणावी लागली होती. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासमोर असताना आता आम्हाला बघायचं आहे देवेंद्र फडणवीस राजीनामा घेतात का. त्यांनी स्वतः त्यांच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार होतो, प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार होतो म्हटलं म्हणजे मंत्रिमंडळालाच सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा अधिकार यांना दिला कोणी. आणि भ्रष्टाचार थांबू शकत नसेल तर यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार काय आहे. मग हे फेल्युअर तर देवेंद्र फडणवीसांचं आहे, कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, कॅप्टन अतुलजी, आहे. मी विनंती करेन आपल्याला की आपण असे सोबत राहा. एकदा आपण बघूया कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उत्तर देताना काय म्हणाले. हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार. हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार. 1 रुपयात पीक विमा योजनेसंदर्भातल्या भ्रष्टाचाराविषयीची बातमी सातत्यानं न्यूज 18 लोकमत दाखवत आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये किती बोगस अर्ज आले हे आम्ही दाखवतोय आणि त्या माध्यमातून किती लाखांचा भ्रष्टाचार झाला हे सुद्धा दाखवतोय. अतुलजी, आज सकाळपासून या बातमीवर आम्ही होतो आणि ही प्रतिक्रिया समोर आली. मला सांगा, हा एक प्रश्न मला पुन्हा तुम्हाला विचारायचा आहे जो मी इतर नेत्यांना सुद्धा विचारला की हे सगळे मंत्री योजनेमध्ये भ्रष्टाचार होणारच असं धरूनच चालतात का. आता त्यांनी स्वतः मान्य केलं ना. त्यांनी फक्त काही कृषी विमा योजनाच नाही, पीक विमा योजनाच नाही, त्यांनी कुठलीही योजना म्हटलेलं आहे. म्हणजे यांच्या सरकारमध्ये प्रत्येक योजनेमध्ये भ्रष्टाचार होतो आहे हे त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे. आणि कॅप्टन म्हणून, मुख्यमंत्री म्हणून हे अपयश जे आहे ते स्वतः देवेंद्र फडणवीसांचं आहे. या सरकारला कोणताही नैतिक अधिकार सत्तेवर राहण्याचा राहिलेला नाही. एक तर चोरून मॅन्डेट मिळवलेला आहे आणि लोकांचा मॅन्डेट नसताना ह्यांनी अशा पद्धतीनं गडबड घोटाळे करून सत्तेवर आलेले आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचे जे धेंडवडे चालू आहेत देशभरात जगभरात ते धेंडवडे यांच्यामुळे निघालेले आहेत. त्यामुळे कुठल्याही महाराष्ट्रीयन व्यक्तीला, महाराष्ट्रातल्या व्यक्तीला वाटत असेल की आमची आबरू टाकण्याचा अधिकार यांना कोणी दिला. तिकडे वाल्मिक कराडांचं चालूच आहे, वाल्मिक पुराण, होय, आणि आता इकडे हे कोकाटे पुराण सुरू झालेलं आहे. म्हणजे या सरकारमध्ये पालकमंत्री पदासाठी जी होड लागलेली आहे आणि पालकमंत्री पदावरून जे रस्त्यावर कुस्त्या सुरू झालेल्या यांच्या, त्याच्यावरून दिसून येतं की यांना जनतेशी काही देणं घेणं नाही आहे. यांना आपले खिस्से नक्की. भरायचे आहे. अतुलजी, धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. माणिकराव कोकाटे कृषी मंत्री यांनी 1 रुपयात पीक विमा योजनेसंदर्भात उत्तर देताना 2-4% प्रत्येक योजनेमध्ये भ्रष्टाचार होतं असं वक्तव्य केलं. एका जबाबदार ठिकाणी आपण जेव्हा असतो, काम करत असतो, तेव्हा अशा प्रकारची वक्तव्य आपल्या तोंडून जाणं हे खरोखरच खेदकारक आहे.